तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर होतं. आज ते मी एक खूप जड अंतकरणाने म्हणते की हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालं. आणि माझा आरोप नाही आहे फक्त या सरकारवर, पण भारत सरकारचे जे मंत्री आहेत, गृहमंत्री माननीय अमित भाई शाह, त्यांच्या डिपार्टमेंटचा एक रिपोर्ट आला आहे. त्याच्यात महाराष्ट्रात 1 नंबर आणि भारतात 5 नंबर क्राईम हे सगळ्यात जास्त कुठे आहे तर हे तुमच्या आणि माझ्या पुण्यात आहे. हा डेटा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. आणि याच्यातून पुन्हा मी अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की पुण्यामध्ये गृह खाते हे 100% अपयशी आहे. इथे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन इथे जे कारभारी आहेत, जे पुण्यामधलं कारभार बघतात गृहमंत्र्यांचा, त्यांना सुट्टीवर पाठवण्याची गरज आहे. त्यांना म्हणजे कोणाला, पोलीस आयुक्तांना की कोणाला? कारभार कोण पाहतं? हे बघा, कारभार कोण पाहतं या शहराचा? जो गृहमंत्रालयाचा इन्चार्ज असेल त्याला सक्तीच्या सुट्टीवर जाण्याची गरज आहे. ही गोष्ट मी वारंवार मागणी करते. याचं कारण असं, डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. महाराष्ट्रामध्ये पुणे 1 नंबरला आहे. आज सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी काहीच ठेवलं नाही पुण्यामध्ये. कोयता गँग कोण कुठल्या तरी एका ब्रिजवरनं ढकलून कुणाचं तरी हत्या करतं आहे. कालचं ती भयानक परिस्थिती दारूची, त्याच्यानंतर महिलांची सुरक्षितता, बालकांची सुरक्षितता. अहो जरा पुण्याच्या बाहेरच्या गावांमध्ये जाऊन बघा, खडकवासल्याच्या आजूबाजू तिथे रोज संध्याकाळी कोयता गँग मोकाट फिरतीये. काय करत आहे पुण्याचं पोलीस प्रशासन? आणि मी पूर्ण प्रशासनाला कधीच जबाबदारी धरत नाही. याचं कारण माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आणि त्यांचा सार्थ अभिमान आहे. पण त्याची मूठ बांधणारा जो पुण्याचा कारभारी आहे, त्या कारभार्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ आलेली आहे. नाही, ती ऑलरेडी गेली आहे. तरी मी ही शेवटची विनम्र विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. आयुक्तांना रजेवर पाठवा असं म्हणतात. नाही, सक्तीची, रजेवर नाही, सक्ती. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे की पुण्यामध्ये एवढा क्राईम वाढला कसा, याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आता दुसरं एक असं आहे की याच पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून 9:45-10 वाजता पुण्यातले स्टॉल्स किंवा खाण्याची काही ठिकाणं आहेत तर ती बंद केली जात आहेत. आणि कारण असं केलं जातं की यामुळे गुन्हे वाढत आहेत. आता समाजात असे अनेक घटक आहेत की ज्यांना स्टॉलवरती खाण्याशिवाय पर्याय नाही, हॉटेलमध्ये खाणं परवडत नाही. आणि पुण्यासारखी मेट्रो सिटी 10 वाजता बंद होणार आणि कारण मिळणार. दुसरीकडे ही काळजी नाही. मुंबई, नागपूर, जळगाव, नाशिक, संभाजीनगर इथे 24 तास गोष्टी चालू असतात. मग तिथे कशी पोलीस यंत्रणा चालते, पुण्यातच कशी नाही चालत? आणि पुण्यामध्ये आज शिक्षणाचे क्लासेस असतील, डॉक्टर्स असतात, एवढं कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चरचं चाललं आहे. मग या लोकांनी जेवायचं कुठे? जर 10 वाजता तुम्ही सगळं बंद केलं, गरीब कष्ट करणाऱ्यांनी, अहो तुमचे कॅमेरामॅन 10 वाजता घरी जातात का विचारा. मग पत्रकारांनी काय करायचं? त्यामुळे हे पूर्ण पोलिसांचं फेलियर आहे आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार पुण्याचे कारभारी आहेत. हा माझा पुन्हा पुन्हा आरोप आहे. याचं कारण असं, आम्ही अतिशय त्यांच्या बाबतीत सहनशील राहिलेलो आहोत. विनम्र विनंती करून झाल्या, पत्र करून झालं, ट्विट करून झालं, मुख्यमंत्र्यांना सांगून झालं. पण पुण्यामधला क्राईम वाढतोय आणि मी म्हणत नाही आहे पुण्यातला क्राईम वाढतोय, हा तर डेटा चॅनल्सवर दिसतोच. पण देशाचे गृहमंत्र्यांचा रिपोर्ट सांगतोय की पुण्यात क्राईम वाढतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते, या राज्याचं पालकमंत्र्यांनी अर्थातच ह्याच्यात लक्ष घातलंच असेल. मला असं वाटतं पालकमंत्री तुम्हाला भेटत असतील, तुम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न केला पाहिजे ना. त्याच्यामुळे तुमची दादाबरोबर आठवत आहे, तुमची आठवड्याला भेट व्हायची, तशी पालकमंत्री आता वहिनी आहेत, वहिनीही तुम्हाला भेटत असतील तर तुम्ही वहिनींना हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच आणि नागरिकांच्या विनंती त्यावरून तुम्ही विचारू शकता. पण गृह मंत्रालय
हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्याच्यामुळे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. जेव्हा तुम्हाला आठवत असेल भोरमध्ये घटना झाली, त्या लहान मुलीची हत्या झाली, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. तेव्हा आम्ही कुठलंही राजकारण त्याच्यात केलं नाही, अतिशय समंजसपणाने सगळ्यांनी माणुसकी दाखवली आणि भोरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट करून त्या व्यक्तीला फाशी देऊ. आम्ही विश्वास ठेवला. त्या नराधमाला फाशी देणार हा शब्द दिल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला. आजही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पण आज जर हा प्रश्न सुटला नाही आणि आम्हाला पुण्यात कुठलीही सुधारणा दिसली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन सुप्रिया सुळे करेल, हे मी पुणेकरांना शब्द देते. महानगरपालिकेत 119 नगरसेवक आहेत, 8 आमदार आहेत, महायुतीची 1 हाती सत्ता आहे. मात्र या आमदारांपैकी कोणीच पुढे येऊन याविषयी बोलत नाही, याची खंत आणि याबाबत अपेक्षा नाही. मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. आपण आपलं कर्तव्य एक मताने पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी साथ पुणेकरांनी दिली. मला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मला भारतीय जनता पक्षावर टीका करायला मी बसलेच नाही आहे इथे. मी पुणेकरांना न्याय मिळवण्यासाठी बसलेले आहे आणि तो जर सत्तेमधले भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष देणार नसतील तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी सुप्रिया सुळे हजर. काही काळानंतर जवळपास 22 अधिकारी म्हणजे पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि एक्साईज असे एकूण 22 अधिकारी निलंबित झाले. काल एका दिवसात जिल्ह्याभरात 55 ठिकाणी एक्साईजने कारवाई केली आहे. अनेक लिटर दारू जप्त केले आहेत. 13 दुरुस्त असं वाटतं तुम्हाला की सरकारला विलंब झाला आहे सगळ्या कारवाया करायला? हे सरकारचं अपयश आहे. तुम्ही मला सांगताय की हे बळी गेल्याशिवाय महाराष्ट्र सरकारला माहिती नव्हती ही गोष्ट चालली आहे. अहो, हप्ते हा शब्द ऐकलाय ना आपण सगळ्यांनी, आणि तो चॅनल्सनी दाखवला आहे की माझ्या दंतकथानं काल्पनिक कथा आहे. महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला, मग एक्साईज डिपार्टमेंट असू दे किंवा होम मिनिस्ट्री असू दे, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या. पत्रकारांना कळतात पण सरकारला कळत नाही. मग काय करायचं आहे सरकार 200 आमदारांचं? जर पत्रकारांना जास्ती माहिती असेल तर मग गृहमंत्रालय काय करतं या राज्याचं? अतिशय भयानक आणि अपयश एक्साईज डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालयाचं काल पुणे शहरात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पुण्यात आणि पिंपरी चिंचवड. मिथेनॉल मिक्स केलेला आहे हातभट्टी दारूमध्ये. एकतर या आरोपीला मिथेनॉल मिळतंय कसं, आणि दुसरी बाजू अशी की कॅनच्या मागे फक्त 800 रुपये फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं गेलं. बघा, मिथेनॉल मिक्स केलं नाही, हत्या झाली की नाही, मग ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार आजचं महाराष्ट्राचं सरकार आहे. कारण का त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने कधीतरी नैतिकता दाखवावी आणि याची जबाबदारी घ्यावी. अहो, त्यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे. इतकं असंवेदनशील, मग शेतीच्या बाबतीत असेल, मग कांदा असेल, ऊस असेल, किंवा काल पुण्यातली घटना असेल. शेतीच्या बाबतीत आणि सर्वसामान्य गरीब कष्ट करणाऱ्या, टॅक्स भरणाऱ्या मायबाप महाराष्ट्राच्या जनतेला त्या सरकारमध्ये आवाज नाही, वाली नाही. 4 मृत्यू 2 दिवसापूर्वी झाले. त्याच्यानंतर हळूहळू बातमी आली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं स्थानिकांचं म्हणणं होतं. तुम्ही त्याबाबत सीपीना काही बोलणार आहात का? कारण एक्साईज डिपार्टमेंटच्या कारवाईनंतर हे हळूहळू बाहेर येतं. नाही, माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारला ही जी माहिती, माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी ॲक्शन घेतली, पण ह्याच्या आधीच हे आपण थांबवू शकत होतं ना. मग पोलीस यंत्रणेला मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की हे सगळं पत्रकारांना कळतं पण सरकार दरबारी कळत नाही. मग काय करतं हे सरकार? किती बळी गेलेत? आता हा 18-19 नंबर पण कमीच आहे असं अनेक पत्रकार म्हणतात. काही लोक म्हणतात नंबर लपवला जातो. हेच आहे यांचं प्रशासन. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आता? आणि ते पण पुण्यामध्ये, क्राईम कॅपिटल. मला आठवतं जेव्हा माननीय मुख्यमंत्री पहिली टर्म होती त्यांची, तेव्हा क्राईम वाढला होता नागपूरमध्ये, तुम्हाला आठवत असेल. आता क्राईम पुण्यात वाढलेला. नागपूरमधला क्राईम कमी झाला आहे हेही मी कबूल करते, कारण का महाराष्ट्र आणि भारत सरकारचा सगळा डेटा आमच्या स्टँडिंग कमिटीला येतो. मी गृहमंत्रालय, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी संधी दिली म्हणून देशाची जी पार्लमेंटची स्टँडिंग कमिटी आहे त्या गृहमंत्रालयाच्या कमिटीमध्ये काम करायची संधी मला मिळाली. त्या सगळ्या डेटामध्ये सांगतो
ह्या पुणेमध्ये प्रचंड क्राईम वाढतोय, हा केंद्र सरकारचा, भारत सरकारचा डेटा सांगतोय. हा अतिशय दुर्दैवी आणि स्थानिक पोलिसांच्या कारभाराचं अपयश आहे. एवढी सगळी घटना घडते, लोक पडत आहेत, पण महापौरांना या घटनेबद्दल माहितीच नव्हती. काल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते हेच म्हणाले की आम्हाला 200 माध्यमातून कळाले, आम्हाला ही घटना माहिती. हेच तर दुर्दैव आहे ना. इतकं असंवेदनशील सरकार मी कधी महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. आणि माझी विनंती आहे हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की पुण्याच्या महापौर जर हे खरंच बोलले असतील तर त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने घ्यावी. आता एक प्राजक्त तनपुरे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. तुमच्या पक्षाचे जुने नेते आमदार राहिलेले आहेत, जयंत पाटील यांचे नातेवाईक देखील आहेत. तुम्ही कसं बघता या पक्ष प्रवेश? नाही, काल मला प्राजक्त तनपुरे भेटायला आले होते. त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मला सांगितल्या आणि मी समजू शकते प्रत्येकाला अनेक अडचणी असतात आणि अडचणीवर या काही गोष्टी सगळ्याच काय कॅमेरावर बोलायच्या नसतात. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार काही बोलणार नाही. पण माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा कालही होत्या, आजही होतील, उद्याही राहील. पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला अतिशय मनमोकळेपणे सांगू इच्छिते की काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे. नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा. एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचं. सगळे काँग्रेस आले. आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहतो. याचा काय परिणाम होईल? सगळे काँग्रेसचे नेते तिकडे जाऊन बसतील. काँग्रेस मुक्त लोकांना बदल हवा होता, पण काय बदललं? तीच 100 कुटुंब जी आधी काँग्रेसमध्ये होती तीच 100 कुटुंब आज भारतीय जनता पक्ष. बदल काय झाला? महाराष्ट्रात कुठली क्रांती घडली का? काय झालं? मला ते कुठून लढतात, काय लढतात हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. पण मला भारतीय जनता पक्षाला खूप विनम्रपणे हा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस मुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का? आम्हाला वाटलं काँग्रेस मुक्त म्हणजे काँग्रेसला बाजूला करून आपल्या विचारधारेशी निष्ठा ठेवून जो आपल्या विचारधारेचा आहे त्याला नवीन ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्यांनी सतरंजा उचलल्या, लाठ्या खाल्ल्या असतील, त्यांनी संघर्ष केला जेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता. ते सगळे कुठे गेले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते? अहो सोडा, आमचे प्रकाशजी कुठे गेले? प्रकाश जावडेकरजी तर सगळ्यात पुढे असायचे. तो आमच्या सरकार गेलं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे स्पोक्सपर्सन प्रकाश जावडेकरजी होते. जरी आमच्यावर टीका करत असले तर अतिशय सुसंस्कृतपणे फ्रंटल अटॅक करायचे आमच्यावर. पार्लमेंटमध्ये उत्तम काम. आज प्रकाशजी आहेत कुठे? ज्यांनी संघर्ष केला ते आमचे प्रकाशजी नाही आता. जरी विरोधात त्यांनी आमच्यावर तर किती टीका केली, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये ती टीका जसं बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद असली पाहिजे. पण पुण्यामध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये सगळे काँग्रेसचेच नेते आज भारतीय जनता पक्षात आहे. नाही, काँग्रेसचं ठीक आहे, पण राष्ट्रवादीचे बरेचसे नेते नेहमी तिकडून इकडं हे होतं, सातत्याने इकडं तिकडं कुठंतरी विचारधारेचं प्रॉब्लेम. मला हे असं आता हळूहळू वाटायला लागलं की विचारधारा ही डायल्यूट झाली. विचारधारा राहिली आहेत का नाही असे अनेक वेळा प्रश्न मनात येतात. कारण का या विचारधारेमध्ये नक्की कोण कुठे, ज्या पद्धतीने इलेक्शन्स होतात, तिकीटं दिली जातात, मेरिट हा विषय राहिला आहे का नाही हाही एक मनात मला अनेक वेळा प्रश्न पडतो. पण ठीक आहे, आता त्या गोष्टी मला या देशात टॅलेंटची कमतरता कधीच वाटत नाही. त्याच्यामुळे एखादा गेला त्याला शुभेच्छा आहे. कधी चांगले दिवस आपण एकत्र राहिले आहेत, सत्तेमध्ये असताना आम्ही एकत्र होतोच. तर ठीक आहे, आज विरोधात आहोत पण संघर्ष करू आणि पुन्हा शून्यातून विश्व नवीन टॅलेंट घेऊन कष्ट करणाऱ्याहून पुन्हा महाराष्ट्रात उभा करू. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. तुमच्या पक्षाकडून श्रीकांत पाटील हे निवडणूक लढवणार असं जाहीर झालं आहे. दुसरीकडे आमचं जाहीर नाही झालेलं, आमच्या सीट वाटप झाले आहेत. आमच्याकडे कॅन्डिडेट्सनी पुण्यामध्ये 2 लोकांनी फॉर्म भरलेले. पुढच्या एक दिवस आज उद्यामध्ये तिकीट फायनल. समोरची राष्ट्रवादी पण ही निवडणूक लढवणार आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, ती राष्ट्रवादी नाही, महाविकास आघाडीवरचीच युती आहे. महायुती त्यांची जी आहे ते विरुद्ध आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळ्या सीट लढतो. त्याच्यामुळे ते वर्सेस आम्ही, जशी आम्ही लोकसभा विधानसभा लढलो तशीच आम्ही आता लढणार.
मराठी झालं असेल. काही नीटच्या संदर्भात आपण जर बघितलं तर 5 ते 6 आत्महत्या झालेल्या आहेत देशभरात आणि त्यानंतर सुद्धा आता चर्चा आहे की आर्म फोर्सेसकडनं येणारी जी नीट ती एक्झाम आहे ती आर्म फोर्सेस पेपर कॅरी करणार आणि आता सिक्युरिटी वगैरे देणार. हे सगळं शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय दुर्दैवी हे झालेलं आहे की सातत्याने मग महाराष्ट्र असेल किंवा केंद्र सरकार असेल त्या सगळ्यामध्येच ज्या पद्धतीने रश्मी आणि त्या संदीप 1-2 मिनिटं सुरेश पाटीलला माहिती हा विषय संदीप क्षीरसागराचा लगेच सांगा सुरेशला बोलायला संदीप क्षीरसागराचा सॉरी. तर शिक्षणाच्या बाबतीत केंद्र असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल पेपर फुटणं मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं. एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे एवढं AI आहे या परिस्थितीमध्ये एवढे लिकेजेस होतात कसे. मग होतं तेच बरं होतं ना तेव्हा पेपर फुटायचे नाही. आता एवढं तंत्रज्ञान आल्यावर ते नुसतं तंत्रज्ञानाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये मोठं करप्शन आहे. त्या करप्शनमुळे हा प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या जे मंत्रालय आहे शिक्षण त्यांना नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल या सगळ्याची. कारण का या मुलांच्या करिअरचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. आजपासून त्यांनी आंदोलन सुरू केलं मिशन चालू. हे सरकारचं अपयश आहे. सातत्याने सरकार आणि कधीकधी मला कळत नाही की सरकार जेव्हा टार्गेट्स देतं ते पूर्ण कधी करणार. मी आत्ताच एक शिक्षणाची मीटिंग करून इथे आले आहे. शिक्षणातले राईट टू एज्युकेशनची निधी हा त्या शाळांना मुलांना मिळत नाही. मग एकीकडे मी तुम्हालाच सगळ्यांना तुम्ही गेले अनेक वर्ष आपण एकत्र म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय किती दिवस मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलते सातत्याने मी बोलते. पण तेव्हा सगळे म्हणायचे अरे काय प्रॉब्लेमच नाही आहे. फिस्कल डेफिसिट शब्द बोलून बोलून गुळगुळीत झाला पण त्या फिस्कल डेफिसिटमध्ये सुधारणा दिसत नाही या सरकारमध्ये आपल्याला. राजेश टोपेंचंही नाव आतापासून भाजपच्या वाटेवर येतं. अहो माझं पण येत असतं. मी तर गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही घेताय त्याच्यामुळे नावं येत असतात. मार्केटमध्ये नाणं चालतं आहे याच्याबद्दलच आनंद कोणतं काय त्याच्यामुळे विरोधक आहेत की नाही किंवा जे आहेत त्यांना नेहमी असं दापटशाही करून इकडून तिकडं याच्यामुळे लोकशाही वॉशिंग मशीनचा तर व्हिडिओ नवीन आलेला पाहिलाच असेल ना तुम्ही. हेच तर आमचं म्हणणं आहे की ज्यांच्यावर आरोप केले काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत करणारे ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांच्यावर केसेस झाल्या आज सगळे आईस इन्कम टॅक्स CBI आणि ED हे सगळे लोक तर आहेतच ना. हे सगळे लोक आज भारतीय जनता पक्षात आहे. निवडणुका होत्या दर वाढवली गेली नाहीत मात्र आता भारताचे लोकच ठरवतील. इंधनाचे दर सातत्याने वाढतात. CNG असेल पेट्रोल असेल डिझेल असेल सातत्याने इंधनाचे दर वाढवले जातात. नाही मी ह्याच्याबद्दल गेले वर्षभर माझी सगळी लोकसभेतली भाषणं काढा राहुल गांधीजींची भाषणं काढा अखिलेश यादवांची काढा तुम्ही कुणाची विरोधी पक्षातली गेली 1 वर्षाची भाषणं तुम्ही काढा. ममता दीदींपासून आमच्या सगळ्यांपर्यंत वारंवारी परिस्थिती होणारे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आलेलो सातत्याने. आणि आम्ही जे जे म्हणलो आहे त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्यामुळे हे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार होतो आहे याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. तुम्ही दिल्लीत असतात एकंदरीतच आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे शहरात नाकाबंदी किंवा हे सगळे महागाई मोदींनी केलेलं आव्हान मिनी लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जाते दिल्लीत अशा काही चर्चा आहेत कारण अनेक आत्ता तरी चर्चा नाही. आत्ता तरी अशी कुठलीही चर्चा नाही. सातत्याने जशी राष्ट्रवादी दादांच्या पक्षात पक्षात ॲक्टिव्ह झाल्यापासून सिनियर मंत्री सातत्याने काहीतरी बातम्या येतात यांचं त्यांचं पटत नाही. आता कालही भुजबळांचं ते सगळं समोर आलं. भुजबळ तर म्हणले मला आजपर्यंत तरी साहेब आणि दादा असं बोलले नाही मी कसं काय बोलतो मी काय नाही त्यांच्या गटामध्ये काय होतं आहे याची मला काही माहिती नाही. आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो. कारण त्यांच्या गटामध्ये काय चाललं आहे त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही. मला चिंताजनक एकच गोष्ट वाटते की कालच्या एका वर्तमान पक्षात किंवा एका चॅनलवर एक व्हिडिओ मला आलेला आहे. मी चॅनलचं नाव घेणार नाही. सिनियर जर्नलिस्टनी बनवलं आहे की अन्न खातं जे आहे
ज्याच्यातून राशन मिळतं लोकांना, त्या राशनचा एक काहीतरी तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोप मी करत नाही आहे, दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा आणि भुजबळ साहेबांना प्रश्न विचारत असाल परत तुमचा तर पूर्ण विचारा. मी कुठलाही आरोप कुणावरही करत नाही आहे. भुजबळ साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं एका चॅनलचा एक व्हिडिओ फिरतो आहे, त्याच्यात असं लिहिलेलं आहे त्याच्यात ते असं म्हणतात रिपोर्टर की जो राशन जे आपल्या सगळ्यांना मिळतं त्याला जो वाहतूक असते त्या वाहतुकामध्ये गेले 20-25 वर्ष एकच ग्रुप आहे जो सातत्याने असं कॉन्ट्रॅक्ट घेतो की ते त्यांनाच मिळतं, दुसऱ्याला ते मिळूच शकत नाही. आणि हा आरोप कोणीतरी केला एका ग्रुपने, त्याची औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये ती केस चाललेली आहे आणि त्याच्यावर स्टे दिलेला आहे पण कॅन्सल नाही झालेला आणि तो निर्णय 22 तारखेला जूनच्या झाला पाहिजे. हा एक खूप सिरियस विषय आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत, मनभेद आहेत का नाहीत ह्याच्यात माझा काही घेणं देणं नाही, माझा संबंध नाही आणि मला इंटरेस्टही नाही. मला इंटरेस्ट आहे की जर मी म्हणते महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य गरीब कष्ट करणाऱ्या जो गरीब आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्समधून सबसिडाईज अन्नधान्य जातं, त्या अन्नधान्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्याचं जर भ्रष्टाचार होत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. जर मी म्हणते त्याची पारदर्शक इन्क्वायरी लावावी आणि ह्या बाबतीत जी माहिती मला मिळाली आहे ती मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय देतील. मुख्यमंत्री बोलताना असं म्हणलं की राष्ट्रवादीने पुण्याची जागा आम्हाला मागितली, तर ती जागा पारंपरिक राष्ट्रवादीची विधान तो परिषद, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या युतीचा. पॉवर पॉईंट सांभाळत कुठेतरी दादांच्या पक्षात मला यातलं खरंच मला माहिती नाही. मला आता हे जो भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी राज्यात वाढते, पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते, ह्याच्यात आम्ही जातीने लक्ष घालून हे कसं थांबेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. थँक्यू. चला झालं, चला एकच मिनटं झालं का? तो बोलला का सुरेश त्यांच्याशी? गेला मुलगा? इमिग्रेशनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याला सांगा तो इमिग्रेशन ऑफिसरला सांगून तो पासपोर्टचा काहीतरी इश्यू हां ते क्लिअर करून घ्या तुम्ही. हां सुरेशला माहिती आहे ना कोणाशी बोलायचं. हाँ ये बहुत दुख की घटना हुई है महाराष्ट्र में, ऊना में, और ये मुझे आश्चर्य भी लग रहा है कि अगले साल 1.5 साल से हम सब कहते आ रहे हैं कि पुणे की पुलिस, आपने देखा होगा कि केंद्र सरकार का एक डेटा है होम मिनिस्ट्री का, होम मिनिस्ट्री का डेटा ऐसे कहता है कि महाराष्ट्र में क्राइम के में 1 नंबर पे पूना है और देश में 5 नंबर पे पूना. पूना है एक शहर, ये बहुत अच्छे कॉलेजेस और शिक्षा की व्यवस्था के लिए, जिस शहर में देश भर से लोग, प्रदेश से लोग पढ़ाई करने आते हैं, भले सिम्बायसिस हो, फर्ग्यूसन कॉलेज हो, BMCC कॉलेज हो, भारतीय विद्यापीठ हो, ऐसे बड़े बड़े कॉलेजेस, नामांकित कॉलेजेस पूना में है. और ऐसे पूना में दुनिया भर से बच्चे पढ़ने आते हैं. वो अगर महाराष्ट्र का क्राइम कैपिटल बने तो क्या रहा इस राज्य का, इस शहर का, और उसकी पूरी जिम्मेदारी इस यहाँ के जो पुलिस व्यवस्थापक है उन पे पड़ती है. नहीं, ये तो बहुत महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी का मैंने स्टेटमेंट पढ़ा, बड़े पुलिस यंत्रणा हो या एक्साइज डिपार्टमेंट हो, दोनों की इंक्वायरी होनी चाहिए. पुलिस और एक्साइज ऑफिसर का निलंबन भी किया गया है. सिर्फ ऑफिसरों का निलंबन करके क्या होगा? आप कहना चाहते हैं कि प्रेस को सब पता है और पुलिस को पता नहीं था इतने दिन? क्या महाराष्ट्र की पुलिस से ज़्यादा या एक्साइज डिपार्टमेंट के ज़्यादा प्रेस ज़्यादा एक्टिव है? तो प्रेस को ही वो दोनों डिपार्टमेंट दे दो, प्रेस ज़्यादा अच्छा काम कर रही है. हमें तो लगेगा हम सुरक्षित हैं प्रेस के कारण, क्योंकि पुलिस और एक्साइज डिपार्टमेंट क्या कर रही है, फिर सोई पड़ी है. कई ठेले और रेस्टोरेंट जब 10 बजे बंद किए जा रहे हैं, पब्स चालू. ये पूरा गलत है. 10 बजे ये फास्टेस्ट ग्रोइंग सिटी कहते हैं, लोग शिफ्ट करके
घर जाते हैं, बच्चे पढ़ाई करके रात को क्लास के बाद घर जाते हैं, तो सारा बंद होगा इस शहर में। जलगांव, नासिक, नागपुर, मुंबई, सब जगह, संभाजी नगर, सब जगह देर तक खुला रहता है। पुणे में ऐसे क्या हुआ है? क्योंकि मैनेजमेंट ही नहीं है। कर क्या रही है महाराष्ट्र की सरकार और पुणे की सरकार? इसका जवाब देना पड़ेगा उनको। आपने गृहमंत्री की इंचार्ज छुट्टी पर जाने की बात की। मैं तो बड़ी विनम्रता से बोल रही हूँ और विनती कर रही हूँ महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री से कि आप डेटा देखिए। डेटा मेरा नहीं है, अमित शाह जी का डेटा है। अमित शाह जी का डिपार्टमेंट कह रहा है राज्य में 1 नंबर और देश में 5 नंबर पे पुणे है। तो यहाँ के जो अधिकारी है, सबसे बड़े अधिकारी है, उनकी इंक्वायरी होनी चाहिए और उनको छुट्टी पे भेज के इनको इंक्वायरी और दूसरा आदमी दो जो यहाँ का क्राइम रुकवा सके। राज्य को पूरे समय गृहमंत्री की जरूरत है। देखिए, गृह मंत्री मुख्यमंत्री होता है, बहुत बड़ी बात होती है। तो मैं फुल टाइम मुख्यमंत्री हो या नो इसमें नहीं अटके बढ़ने, लेकिन पूना में गृह मंत्रालय फेलियर हो चुका है और यहाँ के जो हेड है, जो सीपी है, उनको इसकी जिम्मेदारी लेनी पड़ेगी। लेकिन महंगाई भी बढ़ रही है, लोगों को रोजगार नहीं मिल रहा। महाराष्ट्र में नहीं, देश में महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार रोज हो रहा है। शिक्षा में आप देख रहे हैं, नीट की परीक्षा हो, महाराष्ट्र में आप देख रहे हैं क्या हो रहा है। महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार से लिप्त हुई ये सरकार। एक प्रकाश जावड़ेकर की अपनी बात क्या है? नहीं, देखिए, एक समय था कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के बड़े वरिष्ठ रहते। यहाँ पूना का आप देखिए, पूना में आज या अहिल्यानगर में देखिए, आप एक ही नेता है भारतीय जनता पार्टी का जो ओरिजिनल है, बाकी सब कांग्रेस के नेता बीजेपी में है और डिसीजन मेकिंग में है। सिर्फ नेता नहीं है, मंत्री बने, एमएलसी बने, एमएलए बने, एमपी, सारे जो है वो कांग्रेस की देन है। कांग्रेस ने उनको बड़ा बनाया, उसके बाद बीजेपी ने उनको ले लिया। आप मुझे बताइए, पूना में हम लोग बैठे, जब हम सत्ता में थे, बहुत लोगों ने हम पे टिक्का टिप्पणी की, लेकिन एक सशक्त लोकतंत्र में बोलने की जैसी मुझ पे ताकत है तो सुनने की भी ताकत होनी चाहिए। और मुझे याद है, प्रकाश जावड़ेकर जी बड़े नेता बीजेपी के थे, क्या हमको डांटते थे और सुनाते थे, लेकिन वो उनका अधिकार था। एक सशक्त लोकतंत्र में एक विपक्ष का बहुत बड़ा अच्छा रोल सुषमा जी हो या अरुण जी हो, सब लोग करते थे। उसमें प्रकाश जी बहुत बड़े नेता थे। आज प्रकाश जी है कहाँ? और आज क्या क्या देख रहे हैं आप, पूरी कांग्रेस की ही देन आज निर्णय प्रक्रिया में है बीजेपी में। बीजेपी का जो नेता है, जो लड़ा, जो विपक्ष में जब बीजेपी था सब लड़ा, मेहनत की, पार्टी को यहाँ तक लाया, वो है कहाँ? है ही नहीं वो। उनको पूरे कोने में डाल दिया बीजेपी ने। 14 दिन के लिए पुलिस ने प्रतिबंध लगा दिया है, क्या इससे क्राइम कम होगा? अरे 14 दिन बंद होने से क्राइम थोड़ी बंद होगा, अच्छे मैनेजमेंट से काम बंद होगा। और ये पूरा फेलियर यहाँ की पुलिस अधिकारी का है। तो मैं इसीलिए बड़ी विनम्रता से महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से फिर एक बार विनती करती हूँ कि आपका जो मुखिया है पूना का, उसको प्लीज़ बदलिए और इंक्वायरी करिए कि पूना में क्राइम क्यों बढ़ रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।